नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पैठ परिसरातील कोये तालुकाखेड गावाच्या माळवाडी परिसरात रात्री 8 ते 9 वाजता बिबट्याचा वावर आढळून आलाय. सध्या रानावनात हिरवा चारा उगवल्याने पशुपालक शेतकरी जनावरे चरावयास घेऊन जाताना मात्र बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण पसरले आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर तिहेरी हत्याकांडाची अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहितेचा गर्भपाताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या 2 मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून मारून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मावळ तालुक्यातील या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यातील 25 वर्षीय विवाहित महिलेसह तिचा 5 वर्षीय मुलगा आणि 2 वर्षीय मुलगा यांची देखील हत्या झाली. गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वय वर्ष 37, राहणार समता कॉलनी, वराळे, तालुका मावळ. रविकांत भानुदास गायकवाड वय वर्ष 41, राहणार सावेडी, तालुका जिल्हा अहमदनगर व गर्भपात करण्यासाठी मदत करणारी एजंट महिला व कळंबोली येथील हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टर व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याअंतर्गत विवाहित महिला समरीन ही बेपत्ता असल्यावरून तिचे मिसिंगचे प्रकरण दाखल करण्यात आले होते. या चौकशीमध्ये समरीन हिच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्तानं तिला आपल्या मित्रासोबत ठाणे या ठिकाणी पाठवले होते. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराच्या मित्राने समरीन हिचा मृतदेह व तिच्या दोन्ही मुलांना परत घेऊन आला. तळेगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 9 जुलै 2024 रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीनं समरीन हिचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिला. हा प्रकार पाहून समरीन हिची दोन्ही मुले आरडाओरडा करू लागले. दोन्ही मुले रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिल्या. त्यात त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. अत्यंत क्रूरपणे झालेल्या या हत्यांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यातील विवाहितेचा मृत्यू नेमका कशाने झाला असाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी तळेगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. शस्त्र बाळगल्याप्रकरणी महाळुंगे MIDC पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास महाळुंगे या ठिकाणी करण्यात आली. भोलूकुमार राजबली महातो वय वर्ष 20, सध्या राहणार महाळुंगे, तालुका खेड, मूळ राहणार बिहार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी भोलूकुमार याने आक्षेपार्ह शस्त्र बाळगले असल्याची माहिती महाळुंगे MIDC पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरा, लोखंडी टॉमी व गज जप्त केला. महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावातील रानुबाई वस्तीवरील ट्रान्सफॉर्मरची चोरी झाली आहे. महावितरणने तातडीने या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पुणे नाशिक महामार्गावर नवीन खेड बायपास हा डोंगर फोडून तयार केल्यानंतर घाटालगत टेकडीवर अनेक मंडळी धोकादायक स्थितीत फोटो व व्हिडिओ काढत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. वन विभागाने या महामार्गावर बिबट्याचे वास्तव्य असल्याचा भला मोठा फलक लावला असताना तरी देखील या भागात अनेक जण सायंकाळी मद्याच्या पार्ट्या करून प्लास्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणीच टाकत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. पुणे नाशिक महामार्गावर नवीन खेड बायपास घाट तयार करताना डोंगरांच्या मधून रस्ता तयार करण्यात आला आहे. डोंगर फोडताना या डोंगराचा काही भाग सुटून कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजगुरुनगरहून मंचरकडे जाणाऱ्या वाहनांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष करून डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून आळंदीत वाहून येऊन बंधाऱ्याला अडकलेली जलपर्णी काढून घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. खेड तालुक्यात किवळे ते वाळके वस्ती भाग मागील 75 वर्षांपासून दुर्लक्षित असून या भागात येण्यासाठी साधा रस्ता सुद्धा नसल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे. याबाबतचे वृत्त पुणे लाईव्हवर आल्यानंतर एकाच दिवसाने या भागात मुरुम टाकून रस्ता रहदारीसाठी योग्य केल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे. खेड तालुक्यातील कडलगवाडी वाशेरे या नवीन रस्त्याची साईड पट्टी खचली असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे. काळूस वाटेकरवाडी निमगाव दावडी रस्त्यावर वाटेकरवाडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, मात्र तो धोकादायक झालाय. पुलाला कुठलेही संरक्षक कठडे नाहीत.
काही ठिकाणी मोठी भगदाडे पडली असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे. चाकणजवळील बिरदवडी येथे शेतकऱ्यांनी भात शेती मागील काही वर्षांपासून सुरू केली आहे. ज्ञानेश्वर लक्ष्मण काळडोके राहणार बिरदवडी यांच्या शेतात सध्या भात लागवड सुरू आहे. श्री शिवाजी विद्यालय शेर पिंपळगाव येथे वृक्षारोपण व विविध स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद मोहिते यांनी दिली. खेड तालुक्यातील कुरुडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षपदी साहेबराव मारुती कड यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी पांडुरंग बागडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वापगावमध्ये आंबा, चिंच, फणस, पेरू, अंजीर व गुलाबाची फुलझाडे यांचे वृक्षारोपण करण्यात आले. खेड तालुक्यातील खरीप हंगामातील पेरण्याची कामे पूर्ण होऊन पिके जोमात आहेत. मात्र पश्चिम भागातील अनेक ठिकाणी भात लावणीची कामे अजूनही सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात धूळ वाफेवर तयार करण्यात आलेली भात रोपे लावणी वाचून वाया जाऊ लागल्याने काही शेतकऱ्यांनी भात खाचरामध्ये उपलब्ध पाणी, इंजिन, विद्युत मोटार पंपाच्या सहाय्याने भात लागवडींना सुरुवात केली होती. महिनाभर पावसाने दांडी मारल्याने व योग्य प्रमाणात पाऊस न झाल्याने भात लागवडीची कामे खोळंबली होती. तालुक्यात सर्वसाधारण 7,750 हेक्टर भाताचे क्षेत्रापैकी कृषी विभागाच्या अहवालानुसार 8 जुलैपर्यंत 750 हेक्टर भात लागवडी 10% झाल्या होत्या. गेले 2 दिवसापासून घाट मात्यासह तालुक्यात वरुणराजा सक्रिय झाला. भात खाचरे पाण्याने भरली आहे. त्यामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणीच्या कामांना वेग आलाय. एकमेकांच्या सहकार्याने इर्जिक पद्धतीने भात लागवडीची कामे सुरू आहेत. तब्बल महिनाभर भात लागवडी जवळपास 80% रखडल्यामुळे यावर्षी भात काढणीची कामे ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सुरू होण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतात सुमारे 15 दिवस आधीच श्रावण महिना सुरू होतो. सोमवार 22 जुलै 2024 पासून उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू झाला असून चाकणमधील चक्रेश्वर मंदिरात उत्तर भारतातील अनेक भाविकांनी दर्शनास हजेरी लावली. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतात आजपासून श्रावणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात श्रावणाची सुरुवात पुढील पंधरवड्यात होणार आहे. येथे दर्शनास आलेले उत्तर भारतातील भाविक आणि पुजारी यांनी काय सांगितले पाहूया. रानी गुप्ता, यूपी, उत्तर प्रदेश. हाँ, हमारे इधर सावन चालू हो जाता है. इस समय 22 जुलाई से चालू हुआ है सावन. हाँ, अच्छा। तो सब पूजा पाठ सब हमारे इधर बाबा धाम जाते हैं. बहुत बड़ा मंदिर है. और उसके बाद उधर से आते हैं मंदिर से तो अपने घर पे कथा करवाते हैं, पंडित बुलाते हैं, फिर ब्राह्मण को खिलाया जाता है. हाँ, हो चुका है. अच्छा। यहाँ पे तो हम 5-6 साल हो गया आते हैं. हाँ. आप इधर नौकरी में है कंपनी में? हाँ. नमस्कार, मी गणेश नागेश चक्रेश्वर मंदिरचा पुजारी आहे आणि आज पौर्णिमा झाली काल आणि आजपासून उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार यांचा पौर्णिमेपासून श्रावण सुरू झाला आणि चाकण हे एमआयडीसी झाल्यामुळे त्यांची संख्या इथं खूप झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आज मंदिरामध्ये त्यांची खूप गर्दी आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. मोठ्या उत्साहाने ते पूजा करण्यासाठी येत आहे. त्यामुळे गर्दी वाढली आहे. आज त्यांच्याप्रमाणे सगळ्यांना त्या श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा हे माझ्यातर्फे देतो आहे. चाकण येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात आहे. यासाठी पालिका प्रशासन आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतलाय. नुकतेच निधन झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे वृक्षारोपण करण्यात आले. चक्रेश्वर मंदिर परिसरात काही निवृत्त वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजारो रुपयांची झाडे प्रदान केली आहेत. या भागात प्राचीन काळापासून असलेली वनसंपदा टिकवण्याचे आवाहन निवृत्त वन अधिकाऱ्यांनी केले आहे. बाळासाहेब बागुजी गवते, मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला शेवटी RFO म्हणून निवृत्त झालो. निवृत्त झालेले 10 वर्षे झाले. 40 वर्षे जरी सर्व्हिस करीत असलो तरी पण ती वृक्षारोपणाची आवड मनात असल्यामुळं चक्रेश्वर मंदिरात नेहमी येत असत. ट्रस्ट ऑफिसला बसत असत. ट्रस्ट ऑफिसमध्ये सहज विषय निघाला की ही मोकळी जागा आहे, इथं वृक्षारोपण व्हावं. मग त्याच अनुसरून मग वृक्षारोपण करायचं कसं ते आर्थिक बाब पण असते. तर लोक मंदिरांना देणगी देतात. कोणी फरशी बसवतं, कोणी पायऱ्या बसवतं, कोणी अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या करतात. परंतु माझ्या मनात ते वृक्षारोपणासाठी माझ्या मनात आलं. मग या वृक्षारोपणासाठी मी 51,000 रुपये ट्रस्टला जमा केले आणि ट्रस्टच्या सहाय्याच्या मदतीने मग मी JCBने 200 खड्डे खोदले मेमध्ये. आणि मेच्या नंतर पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये खरपोडी रोपवाटिकेमधून
2 ते 2.5 फुटाच्या उंचीचे रोपं, साग, चिंच, आवळा, पुन्हा शिसू, गुलमोहर, लिंब अशी देशी झाडं, म्हणजे जेणेकरून आपले पशु पक्षी मोर इथं येतील बसतील अशा उद्देशाने ती झाडे लावली. आणि रोप लावताना त्यामध्ये अगोदरच खड्डे पुसताना शेणखत टाकले, त्यामुळे रोपांची जोमाने वाढ झालेली आहे. आणि इतकं हिरवगार परिसर झाल्यामुळं या ठिकाणी मोर आणि इतर पक्षी चांगल्या प्रकारे इथं वावर लागले आहे. त्यांना ते खाद्य इथं ऑटोमॅटिक मिळू लागले आहे. नैसर्गिक झाडे पण वाढीच्याकडे पूर्वीचे देशी झाडे खूप छान आहेत. त्याच्यात ही आपण म्हणतो ना दुधात साखर पडली, त्यामुळे ही रोपं त्याच्यात अधिष्टरची नगरपालिकेचे काही पूर्वीची झाडं या त्यामुळे इथं असं भरगच्च चक्रेश्वरचं परिसर अतिशय म्हणजे वृंदावन म्हणतो आपण, असं गार्डन टाईप झालेलं आहे. त्यामुळे लोक येऊन इथं सावलीला बसतात, पुन्हा सहली येतात. हे केल्यानंतर समजा गावकऱ्यांनी काहीतरी वेगळं इथं बिल्डिंग बांधायची, इथं हे करायचं असं करू नये. हे वृक्षारोपण चांगलं टिकावं. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. आता यावर्षी पाहतोय आपण, आता जुलै संपत आलं तरी पावसाळा नाही आहे. या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय म्हणून वृक्षतोड करू नये. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.